या सगळ्यावर नजर आपली कायम असणार आहे। सुरुवातीला बातमी उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची आहे। या पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागले। कालच्या निकालानं सत्ताधाऱ्यांना घाम फुटला। भाजप जमिनीवरची नाही तर कागदावरचा पक्ष आहे असं वक्तव्य या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी केलंय। इतकंच नाही तर जमिनीवरच्या शिवसेनेला भाजप संपवू शकत नाही असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले। उद्धव ठाकरेंनी नेमका कसा हल्लाबोल केला सत्ताधाऱ्यांवर पाहूया आपण। महापौर होणार आणि व्हावा अशी आमची एक इच्छा होतीच, आजही आहे। तो आकडा आम्ही आज तरी काही गाठू शकलेलो नाही, पण ह्या सर्व त्यांच्या खेळाला उत्तर देऊन जे काही निकाल लागले, जे काही यश शिवशक्तीने मिळवलेले आहे, त्या निकालाने सत्ताधारी पक्षाला तर घाम फोडला आहे नक्कीच। या निवडणुका फार विचित्र किंवा अत्यंत घाणेरड्या पद्धतीने सत्ताधारी पक्षाकडनं लढवल्या गेल्या। जणू काही प्रत्येक निवडणूक ही निवडणूक म्हणजे अगदी त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे अशा पद्धतीने ते साम दाम दंडभेद याच्या पलीकडे जाऊन सर्व काही त्यांनी वापर केला। धाक दपटशा, पैशाची लालूच दाखवली, आमिष दाखवलं। काही जणांना आमच्या शिवसैनिकांना तडीपार करण्याच्या नोटिसा केल्या, काही जणांना अटका तिकडे झाल्या, काही ठिकाणी दंगली भडकवण्याचे प्रयत्न झाले। आणि त्यांनी जे काही पैशाचा वाटप केला गेल्या 4 दिवसामध्ये निवडणुकीच्या आधी, तो 4 दिवसापुरता वाटप नव्हता, गेले 4 वर्ष हे पैसा पेरत होते। हा पैसा येतो कुठून, या पैशाचा सोर्स, त्या सोर्सच्या मागे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय लागत कसे नाही, आणि एवढं करूनही जो अमाप पैसा वाटला जातो। शेवटी आम्ही हरलोय असं काय माझी मानसिकता नाहीच आहे। आम्ही हरलेलो नाहीच आहोत, कारण ज्या पद्धतीने ही निवडणूक ते लढले त्याला तोडीस तोड उत्तर आम्ही दिलेले। थोडाफार फरक आहे, याचा अर्थ लगेच काही, आणि आता त्यांना टेन्शन आहे, कारण शेवटी एकदा फुटलेली, फोडून आणलेली माणसं ही टिकवण्याचं टेन्शन हे फोडणाऱ्याला जास्त असतं। मला नाही आहे टेन्शन नाही, पण विश्लेषण तुम्ही लोक करतायत ना, तेच विश्लेषण आम्ही बघतोय। पण एकत्र आहोत, मी मागेच बोललो, एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी होईल, सगळं होईल, सगळं होईल। महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर सर्वत्र जल्लोष होतोय। दरम्यान पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शनही केलंय। मला अतिशय आनंद आहे की भारतीय जनता पक्षाने पुण्यामध्ये एक इतिहास रचलेला आहे, आणि मंचावर बसलेले माझ्या डाव्या बाजूचे, उजव्या बाजूचे सर्व नेते आणि समोर बसलेले तुम्ही सर्व नगरसेवक हे या इतिहासाचे शिल्पकार आहात, आणि म्हणून तुमचं सगळ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो। आनंदाचा दिवस असला तरी देखील आनंदाच्या दिवशी 2 कडवट शब्द देखील सांगितले तर बरे असतात। तर ते आजच सांगतो की कुठल्याही पद्धतीनं उन्माद, कुठल्याही पद्धतीनं हाय हँडेडनेस, पारदर्शितेचा अभाव हा मी काही झालं तरी खपवून घेणार नाहीये। नवनीत राणा यांना पक्षातून निलंबित करा, भाजप उमेदवाराचं मुख्यमंत्र्यांना तसं पत्रच आहे। आमचा पराभव जनतेनं नव्हे नवनीत राणा यांनी केला असं ते विधान करतायत। मुंबईच्या महापौर पदासंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर येते। जानेवारी अखेरीस महापौर निवडणार अशी आता लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती आहे। महापौर सोडतीनंतर 10 दिवसांनी मुंबईचा महापौर निवडला जाईल असं देखील सूत्रांकडून कळत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सगळ्या नवनिर्वाचित नगरसेवकांना वांद्रे इथल्या ताजलँड इंडिया हॉटेलमध्ये बैठकीकरता बोलावलंय। या बैठकीतून सगळ्या नगरसेवकांचं त्यांनी अभिनंदन सुद्धा केलेलं आहे। त्यामुळे एक हॉटेल डिप्लोमसी या निमित्तानं आता समोर येते। इथून आढावा घेतला आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल हाती आलेत आणि महायुतीला पूर्ण बहुमत मुंबईकरांनी दिलेलं आहे, आणि त्यानंतर आता महायुतीचा महापौर कोण बसणार याच्या चर्चा ज्या त्या सुरू झालेल्या आहेत। आता मी वांद्रेच्या ताजलँड इंड या हॉटेलच्या बाहेर उभा आहे, आणि इथे
आज सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्व जे नवनिर्वाचित नगरसेवक आहे यांची जी बैठक आहे ती पार पडणार आहे। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। महायुतीला पूर्ण बहुमत मिळाले आहे आणि पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर महायुतीचा महापौर कोण बसणार याबाबतच्या चर्चा रंगत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून अडीच वर्ष जे आहे ते महापौर पद दिलं गेलं पाहिजे अशा प्रकारची मागणी देखील केली गेली असल्याची माहिती आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्ष हे आहे आणि या जन्मशताब्दी वर्षात शिवसेनेचा महापौर मुंबई महानगरपालिकेवर बसावा अशी इच्छा अनेक नेत्यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांनी केलेली आहे। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष या मागणीकडे कसं बघतंय हे महत्त्वाचं असणार आहे। यासोबतच स्टँडिंग कमिटीबाबतचा जो हिस्सा असेल त्याबाबत आज देखील या सगळ्या नगरसेवकांसोबत चर्चा केली जाऊ शकते। एकूणच काय तर आजची ही होणारी बैठक अत्यंत महत्त्वाची असणार आहे। एकनाथ शिंदे आपल्या सर्व नगरसेवकांना काय सांगतायत आणि महायुतीच्या महापौराबाबत काय निर्णय घेतला जातोय हे या बैठकीतून ठरलं जाणार आहे। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।